मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नायगावला मच्छी खरेदीसाठी। मी आणि माझा फ्रेंड अनिकेत आम्ही असेच निघलेलो। अचानक झाला मूड नायगावला मच्छी घेण्याचा। तर आता आम्ही जूवरून निघलेलो, तर जूपर्यंत पोहोचलेलो, तर त्याला बोललो चल आपण जाऊ नायगावला मच्छी आणायला। तर आम्ही टेंबिवली खारबा मार्गे नायगावला चाललेलो आहे। अंतर तर कमी आहे, कमीत कमी 21 ते 22 किलोमीटर अंतर आहे, पण रोड खूप सुनसुनाट आहे। या रोडला रात्रीच्या वेळेस खूप कमी गाड्या चालतात। रात्री इथे या रोडला असा एकदम हॉरर सीन वाटतो इकडे यायला। आजूबाजूला पूर्ण झाडे, मधून रोड आहे इथे, आणि याच रोडला लागून पुढे एक पूल आहे, त्यालाच लागून एक स्मशानभूमी आहे। निंबाडा स्टॉप भिवंडीतील जून नांदुर्की गावातील, इथून खारबावचा रोड 5 किलोमीटर आहे, आणि हा तो ब्रिज आहे, त्याला लागून ही स्मशानभूमी टेंबिवली गावची। आता इकडून फक्त 5 किलोमीटरवरती आहे खारबाव गाव। इथं खारबाव गावची कमान। आता आपण तुम्हाला दाखवतो कमान। ही पूर्ण खारबाव गावची कमान आहे। इथून आपल्याला राईटला जाऊन कामन रोड पकडायचा आहे। कामन रोडवरची डायरेक्ट आम्ही व्हिडिओ थोडी शॉर्टमध्ये घेतलेली आहे। या आम्ही आलेलो आहे आता डायरेक्ट नायगाव रेल्वे फाटक। इथून 2 ते 2.5 किलोमीटर नायगाव फिश मार्केट आहे। आम्ही निघालेलो चायनीज खायच्या हेतूमध्ये मध्येच प्लॅन झाला आमचा नायगावला मच्छी घ्यायला जायचा। मी आणि माझा फ्रेंडच होता जोडं। आम्ही निघलो ना, पोचलो पण नायगावला। हा नायगावचा फिश मार्केट इथून स्टार्ट होतो। थोडे आम्ही गाडी लांब लावली, तिकडे खूप गर्दी होती, गाडी लावायला जागा नव्हती, म्हणून आम्ही आता चालत चाललेलो आहे। फक्त 1 ते 2 मिनटं अंतरावर लावलेली। हा पूर्ण रिटेल मार्केट, म्हणजे इकडून तुम्ही खरेदी विक्री करू शकता, आणि हा होलसेलर आहे। इथे बोली लागली जाते मच्छीला। तुम्हाला अशी बोलीवरची मच्छी घ्यायची असेल तर 4-4:30च्या दरम्यान तिथं पोचले तर तुम्हाला कम भावात मच्छी मिळून जाईल। एकदा 7-6:30-7 झाले का तुमची वाट। ये हलवा चविष्ट, एकदम चविष्ट खाण्यासाठी। आता तुमच्याकडे काय बोलतात काय आपल्याला आयडिया नाही, आमच्याकडे तर हलवाच बोलतात। हे इथं आहे, इथं पण हलवा आणि सुरमई आहे। या आता रिटेल घेऊन बसलेले आहेत आजी वगैरे, कारण की तिकडे कसं 6च्या आधी बोली लागून पूर्ण मार्केट खाली होऊन जातं। हे इथं वाव बघा, काली वाव, पिवली वाव कसे टाकून दिलेले आहेत, म्हणजे ठेवून दिलेले आहेत, टाकून नाही बोलता येणार। बोंबील, हे सगळ्यांचे आवडता पदार्थ बोलला तर सगळ्यांचे आवडता फिश, मासा, पापलेट। भले तो महागडा असला तरी लोक आवडीने खातात। आता आम्ही चाललो, थोडा पुढे जाऊन बघतो अजून काय आहे। हे तर वाकटीसारखा प्रकार वाटतो, पण नक्की काय आहे ते मला पण समजलं नाही। ते कसं 6:30 पर्यंत पूर्ण मार्केट खाली होऊन जातो, त्याच्यामुळं आम्हाला एवढा काही मच्छी बघायला मिळाली नाही। हे सगळे रिटेलर आता घेऊन बसलेले, म्हणजे कसं तिथूनच माल उचलतात न तिथेच विक्री करायला बसतात। हे आम्ही आता इथं माकल्या घेतल्या, त्या साफ करायला दिल्या त्या आजी आत्या काकी काय बोलता येईल ते त्यांच्याकडं। त्या बघा, त्या मावशी आई कशा साफ करतात माकल्या आपल्या, आणि हे घेऊन आम्ही आता घरी निघ